उद्या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवकालीन शस्त्रास्त्र आणि मोडी लिपीमधील कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून महाराजांनी आपल्या प्रत्येक कामात वापरलेल्या 16व्या शतकातील अनेक वस्तू या ठिकाणी शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत। या प्रदर्शनात अनेक शिवभक्त दाखल होत आहेत। या दुर्मिळ योगांचा लाभ घेत आहेत। नवी मुंबईकरांसाठी या वास्तूचा खजाना पाहण्याची ही नामी संधी चालून आली असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन आयोजक विठ्ठल मोरे यांनी केले आहे। आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2 वेळा करतात। 19 फेब्रुवारी ही सरकारी जयंती आणि तिथीप्रमाणे आता 28 मार्च उद्या ही जन्मतिथी आपण साजरी करणार आहोत। या जयंतीचा संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा होणार आहे। आम्ही या शिवाजी चौकामध्ये नवी मुंबईसाठी एक सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करतो। त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो आणि म्हणून आम्ही गेले 5-6 वर्षांमध्ये या ठिकाणचा अभ्यास करून लोकांना आणखीन काहीतरी पाहिजे, जे लोक सामाजिक सेवा करतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा जो विचार केला तो शिवकालीन शस्त्र प्रदर्शन। शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आपण सर्व म्हणतो, परंतु या प्रत्येक गोष्टीला एक टेक्नॉलॉजी आहे, काहीतरी जो टेक्नॉलॉजी आहे ती कसे आपली शस्त्र ही सर्व घोड्यावरती वापरली जात होती। आपण लढाई घोड्यावरून करायचो, पण ती शस्त्र कशा आकाराची होती? उलट इंग्रजांची शस्त्र आपली तलवार ही सरळ होती, इंग्रजांची तलवार ही तिला कव आहे, वळण आहे, असा फरक आहे त्यामध्ये। ही शस्त्र साधारणपणे इसवी सन 2500 वर्षाची आहे, 250 वर्षाची, आणि आज ती इंग्रज गेल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्या काळापासून इंग्रज जाईपर्यंत जी शस्त्र होती ही शस्त्र आपण या ठिकाणी आणली आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी एक एक्सपर्ट माणूस आहे। याच्या मागची भूमिका अशी आहे की जे विद्यार्थी इतिहास शिकू इच्छितात किंवा इतिहासाचे अभ्यास करतात किंवा जे लोक या ठिकाणी इतिहासाचे संशोधक आहेत त्यांना या ठिकाणी येऊन या गोष्टी पाहण्यास मिळाव्यात, अभ्यास करण्यास मिळावा, हा त्यातला प्रामाणिक हेतू आहे। आणि म्हणून आम्ही या वर्षीपासून हे शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे। सकाळपासून मी पाहिलं, सकाळी आम्ही 10 वाजता याचं मी उद्घाटन केलं आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी आहे। आताही आपण पाहिलं की मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, या सर्वांनी येऊन या शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे। मला खूप आनंद आहे। आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करतात। आता खरं निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आमच्यावर काही बंधन आहेत, परंतु आमची एक रजिस्टर संस्था आहे, त्या रजिस्टर संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय। काही अडचणी आहेत, परंतु या अडचणी दूर करून त्याच्यावरती मात करून आम्ही शिवजयंती तिथीप्रमाणे या ठिकाणी साजरी करतोय। माझं सर्व लोकांना एक आव्हान आहे, विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावं अशी विनंती। नमस्कार। वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र, नाणी आणि मोडीलिपी प्रदर्शनामध्ये आज वाशी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त शस्त्र प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। या शस्त्र प्रदर्शनामध्ये साधारण 50 हे शस्त्र प्रदर्शन जे आहे हे 16व्या 17व्या शतकातली सगळी शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत आणि साधारण 50 ते 40 ते 50 प्रकारच्या तलवारी इथे आहेत। विविध प्रकारचे लहान शस्त्र म्हणजे कट्यार असतील किंवा बिचवा असेल, वाघनख असतील, अशा प्रकारची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत। तर ही जी शस्त्र आहेत ही सगळी संपूर्ण भारतातून वापरली गेलेली सगळी त्या काळातली शस्त्र आहेत। विविध प्रकारचे भाले इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील। तसंच काही नाणी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळी जी 2 नाणी पाडली गेली ते म्हणजे स्वराज्याचा होन, ज्याच्यावरती श्री राजा शिव जो सोन्याचा होता, आणि तसंच दुसरी शिवराई जी तांब्याची होती ती या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे। आणि काही मोडी लिपीतली पत्र आहेत
जी शिवकाळामध्ये जी पत्र जी लिपी वापरत होती, जसं आज आपण देवनागरी लिपी वापरतो तसंच जी मोडी लिपी जी शिवाजी महाराजांच्या काळात वापरत होती ती मोडी लिपीतली पत्र इथे काही प्रदर्शनामध्ये ठेवली आहे। तर मी वाशीकरांना आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास समजून घ्या। धन्यवाद। माझं नाव राहुल मुरलीधर खाचण आहे, राहणार बदलापूर।